नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता चौथीची शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता याच्यातील 50 प्रश्न अभ्यासणार आहोत. 50 प्रश्न, एकूण गुण 100, वेळ आहे 1 तास. चला तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया. विभाग पहिला इंग्रजी. प्रश्न 1 ते 25 पर्यंत इंग्रजीचे प्रश्न असणार आहेत. चला, प्रश्न पहिला. दोन व्यक्ती बोलत असताना तुम्हाला त्यांच्याशी बोलायचे असल्यास खालीलपैकी कोणता पर्याय निवडाल? बघा, दोन व्यक्ती बोलत असताना कोणता पर्याय निवडणार? तर आपण निवडणार एक्सक्यूज मी. पुढील प्रश्न बघा. राज गिव्ह मी युअर बुक. तर काय येणार इथं रिकाम्या जागेमध्ये? राज गिव्ह मी युअर बुक प्लीज. काय येणार? प्लीज. पुढील प्रश्न. सकाळी उठल्यानंतर स्वागत करण्यासाठी कोणत्या पर्यायाचा उपयोग कराल? गुड मॉर्निंग, गुड थिंग, गुड नाईट, गुड बाय. तर सकाळी उठल्यानंतर विश करण्यासाठी आपण कोणता पर्याय निवडणार? गुड मॉर्निंग. पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या प्रकारे तुम्ही तुमच्या वर्गमित्राकडे पेन मागाल? प्लीज गिव्ह हिम युअर पेन. प्लीज गिव्ह युअर पेन. प्लीज गिव्ह मी युअर पेन. काय म्हणणार आपण? प्लीज गिव्ह मी युअर पेन. प्लीज गिव्ह मी युअर पेन. पुढील प्रश्न बघा. गर्दीमध्ये शेजारच्या व्यक्तीला धक्का लागल्यानंतर तुम्ही काय म्हणाल? आपल्याकडून गर्दीमध्ये जात असताना चुकून धक्का लागला तर आपण लगेच काय म्हणणार? सॉरी. काय म्हणणार? सॉरी. पुढील प्रश्न बघा. नवीन वर्षासाठी तुम्ही मित्राला कोणत्या शुभेच्छा द्याल? हॅप्पी दिवाळी, गुड लक, हॅप्पी न्यू इयर. तर आपण काय म्हणणार नवीन वर्षासाठी? हॅप्पी न्यू इयर. पुढील प्रश्न बघा. कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही केव्हा कराल? मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशी, मित्राने सामना जिंकल्यानंतर, ताईला सकाळ उठल्यानंतर, परवानगी मागताना. तर आपण हॅप्पी न्यू इयर कॉंग्रॅच्युलेशन कधी करणार? मित्राने सामना जिंकल्यानंतर. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील प्रश्न. बॅग दाखवणारा मुलगा काय म्हणत असेल ते ठरवा. गेस व्हॉट आय हॅव इन माय बॅग. गेस व्हॉट आय हॅव इन माय पॉकेट. गेस व्हॉट आय हॅव इन माय हँड. अ न्यू पेन्सिल. तो म्हणत असेल गेस व्हॉट आय हॅव इन माय. माझ्या बॅगमध्ये काय आहे गेस करा. काय म्हणत असणार? माझ्या बॅगमध्ये काय आहे ते गेस करा. पुढील प्रश्न बघा. हात धुताना मुलाला कोणती सूचना दिली असावी? क्लीन युअर फेस, वॉश युअर फेस, विप युअर फेस, वॉश युअर हँड. हात धुताना कोणती सूचना दिली जाते? वॉश युअर हँड. पुढील प्रश्न बघा. शेजारील चेहरा कसा दिसत आहे? हॅप्पी, सॅड, अँग्री, फेअर. हॅप्पी म्हणजे आनंदी, सॅड म्हणजे दुःखी. कसा दिसतो? सॅड. पुढील प्रश्न बघा. मुले रांगेत डब्बा ठेवताना योग्य वाक्य निवडा. पुट युअर बॅग्स ऑन युअर लेफ्ट. पुट युअर टिफिन बॉक्सेस ऑन युअर लेफ्ट. पुट युअर बॅग्स ऑन राईट. पुट युअर टिफिन बॉक्स ऑन युअर राईट. काय ऑप्शन येणार? पुट युअर टिफिन बॉक्सेस ऑन युअर राईट. पुढील प्रश्न. अँग्री चेहरा खालीलपैकी कोणता? अँग्री चेहरा ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा. सोबतच्या चित्रातील मुलगा काय उंदीर पाहून काय म्हणाला असेल? ओ स्वीट, ओ नो, ग्रेट, हॉट सरप्राईज. ओ नो काय म्हणाला असेल?
ओ नो. पुढील प्रश्न बघा. सी ड्रॉ सर्कल. काय येणार उत्तर? सी ड्रॉ सर्कल. पुढील प्रश्न. स्काय इज ब्लू. योग्य आर्टिकल निवडा. स्काय इज ब्लू. काय येणार? द. द स्काय इज ब्लू. उत्तर स्काय इज ब्लू. पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. हॉट आईस, व्हाईट मिल्क, येलो लेमन, ग्रेट लिप. चुकीचं पर्याय निवडायचा आहे. काय असणार चुकीचा ऑप्शन? हॉट आईस हा ऑप्शन चुकीचा असणार आहे. हिमालया इज हायेस्ट माउंटन. वाक्यात सुरुवातीला कोणते आर्टिकल येईल? ए येणार का? अ हिमालय अँड नाही. काय येणार आहे? द हिमालया. कोणतं आर्टिकल येणार आहे? द. द हे आर्टिकल येईल. पुढील प्रश्न बघा. अ पॉट, अ कॉट. वाक्यात योग्य प्रिपोजिशन भरा. अ पॉट ऑन अ कॉट. कुठे ठेवलेले पॉट? कॉटवर. ऑन म्हणजे वर. ऑन म्हणजे वर. पुढील प्रश्न बघा. रिंकू इज अ बुक. रिकाम्या जागी योग्य क्रियापद निवडा. रिंकू इज रेड बुक, रीडिंग बुक, ओपन बुक, पुट बुक. काय येणार पर्याय? रिंकू इज अ रीडिंग अ बुक. रिंकू इज रीडिंग अ बुक. धिस माय हेड. वाक्यात योग्य क्रियापद शोध. धिस इज माय हेड. धिस इज माय हेड. प्रश्न क्रमांक 21. ॲन हे उपपद खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी योग्य ठरेल? ॲन, वेस्ट, बिग, ऑनेस्ट, मॅन. तर ऑनेस्ट मॅन. पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? द स्काय, अ मॅन, अ राजगड अँड ऑक्स. चुकीचा ऑप्शन आहे अ राजगड. अ राजगड नाही, द राजगड येणार. काय येणार? राजगड. एलिफंट इज बिग अॅनिमल. या वाक्यातील ॲडजेक्टिव्ह ओळखा. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. कोणतं विशेषण आलं आहे वाक्यामध्ये? बिग. विशेषण कोणतं आहे? बिग. एखाद्या नावाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. खालीलपैकी पर्यायातील भूतकाळी रूप कोणते? बघा. भूतकाळी रूप शोधायचे आहे आपल्याला. आर. आर आहे वर्तमान काळ. विल भविष्यकाळ. ॲम वर्तमान काळ. आणि वेअर कोणते? भूतकाळातील रूप. पुढील प्रश्न बघा. विल हे क्रियापद कोणत्या काळासाठी वापरतात? बघा, आताच आपण पाठीमागच्या प्रश्नामध्ये विचारलं. विल हे भविष्यकाळासाठी वापरले जाते. विल कशासाठी वापरले जाते? भविष्यकाळासाठी. बघा, आता इथून आपलं भाग 2 सुरू झालाय. बुद्धिमत्ता. बघा. मगर. मगरसाठी काय? म साठी कोणता पर्याय आलाय?
कोणती संख्या आली म साठी? म साठी आली 4. म साठी कोणती संख्या आली आहे? 4. म साठी आली 4. त्याच्यानंतर बघा ग साठी आली आहे 1 आणि र साठी आली आहे 6. तर गरम साठी कोणता ऑप्शन येणार? ग. बघा ग साठी काय आलंय? ग साठी आलंय 1. र साठी 6 आणि म साठी 4. 164 ऑप्शन नंबर 164 ऑप्शन नंबर 4 उत्तर असणारे 4. पुढील प्रश्न बघा. कुरणसाठी 789, वारीसाठी 56, तर रवासाठी काय येईल? बघा रवा. बघा आता र साठी काय आले आपल्याला शोधायचं आहे. इथं कुरण म्हणजे र साठी आले आहे 8 आणि वा साठी बघा वा साठी आले आहे 5. तर येणार रवा म्हणजे 85 ऑप्शन 3. पुढील प्रश्न बघा. परम 135, महालसाठी 524, वीरसाठी 76, तर महावीरसाठी काय येणार? बघा महावीरसाठी म साठी बघा काय आलेलं आहे. म साठी आले 5. हा साठी काय आलंय? हा साठी आलंय 2. 52 कुठे आहे? 52 ऑप्शन 4 कट झाला. वी साठी बघा काय आलंय? वी साठी आले 7. वी साठी आले 7. आता 5 2 7 कुठे आहे? कोणत्या ऑप्शन मध्ये? 5 2 7 ऑप्शन 3 कट झाला. महावीर र साठी 3. र साठी 3 ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येणार. पुढील प्रश्न बघा. न साठी 4, म साठी 7, तर न म न व न म न न व न म न अनुक्रमे काय येईल? न साठी 4, म साठी किती आहे? 7. न साठी 744 ऑप्शन 1 2 कट झाले. पुढे बघा. न साठी 4, म साठी 7 4 474 474 474 दोन्ही ऑप्शन मध्ये आहे. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 30. क साठी 7, च साठी 2, ट साठी 4, त साठी 9, तर त साठी किती आहे? 9 वजा ट साठी 4, च साठी 2 गुणिले क साठी 7 बरोबर किती? बघा कंस 9 - 4 किती आले? 5 अधिक 2 5 आणि 2 7 7 गुणिले 7 7 7 49 उत्तर किती येणार? 49. पुढील प्रश्न बघा. 25
बरोबर 207, 41 बरोबर 541, 33 बरोबर 336, तर 53 बरोबर किती बघा 25, 2 आणि 5 207, 41, 4, 1 दोघांची बेरीज चला राहिलेले प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. प्रश्नाचे उत्तर कमेंट करून सांगायचे. प्रश्न क्रमांक 33 उत्तर कमेंटमध्ये करा. प्रश्न क्रमांक 35 उत्तर कमेंटमध्ये सांगा. 36चं उत्तर कमेंटमध्ये सांगा. 37चं उत्तर कमेंटमध्ये सांगा. 38चं उत्तर कमेंटमध्ये. 39 कामना हा शब्द खाली वरील भाषेत कसा लिहावा. कामना बघा इथे संकेतांक दिलेले आहेत अक्षरांचे. तर कामना हा शब्द कसा लिहा. 1 बरोबर त्रिकोण, 2 बरोबर चौरस, 5 बरोबर अधिक, 6 बरोबर स्टार. तर तक्त्यानुसार समीर घरच्या गरिबीमुळे परीक्षा फी भरू शकत नाहीत. तुम्ही काय कराल. खाऊचे पैसे त्याला मदत देऊ. पुढील प्रश्न बघा. दुकानातून जास्त पैसे परत आल्याचे लक्षात आल्यावर तुम्ही काय कराल. जादा पैसे परत देऊ. पुढील प्रश्न. रस्त्यात केळीची साल सापडली असेल तर उचलून कचरा कुंडीत टाकू. पुढील प्रश्न. खेळताना राष्ट्रगीताचे सुरू कानी पडले तर काय कराल. लगेच जागेवर उभे राहू. आंबा खाल्ल्यानंतर सालीची विल्हेवाट कशी कराल. कचरा पेटीत टाकू, हात धुवून बसू, आईला टाकायला सांगू, रुमालाने पुसू. कचरा पेटीत टाकू. बघा ह्या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. बालभारती हा शब्द कोणत्या अंकाने बनतो. बघा बासाठी काय आलंय 6. बासाठी काय आलंय 6. ल साठी बघा काय आलंय. ल साठी आलंय 8. भासाठी काय आलंय 0. र साठी बघा काय आलंय 3. ती साठी आलंय 4. 68,034 ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत जगत बरोबर दगड लिहिला तर ग ड द कसे लिहावे. बघा ज साठी काय आलंय. ज साठी आलंय द. ग साठी काय आलंय ग साठी ग आहे आणि त साठी आलंय ड. तर ग ड द. ग साठी गज आहे. ड साठी काय आलंय बघा. ड साठी त. द साठी ज. तर ऑप्शन काय येणार ज त ग त ज. ग त ज ऑप्शन 2. पुढील प्रश्न बघा. पुरण सर्कल गुणिले आणि यू. नारीसाठी बरोबर चौकोन त्रिकोण. तर पुरी. पुरीसाठी काय येणार पुरी. पू साठी आलंय सर्कल. पू साठी सर्कल आणि री साठी काय आलंय
त्रिकोण. तर उत्तर काय येणार? सर्कल आणि त्रिकोण ऑप्शन 2. कमल 325, बदक 561, कदम 662. यावरून ब साठी कोणता अंक असणार आहे? बघा ब क बघा आता क पहिल्यामध्ये क, दुसऱ्यामध्ये क आणि तिसऱ्यामध्ये क. कॉमन अक्षर कोणतं आहे? क. आणि पहिल्यामध्ये 5 आहे, दुसऱ्यामध्ये 5 आहे आणि तिसऱ्यामध्ये 5. तर क साठी काय आलंय? 5. आता बघा म पहिले आणि दुसऱ्यामध्ये म अक्षर आला आहे. कॉमन अंक बघा मग दुसरा आणि कॉमन अंक काय? 2. म साठी 2 आणि ल साठी काय राहिलं? ल साठी 3. तर आपल्याला शोधायचं काय? ब. दुसऱ्यामध्ये द आहे, दुसऱ्यामध्ये द. दोन्हीमध्ये कॉमन काय? द साठी 6. द साठी काय येणार? 6 आणि 6 5. ब साठी काय आलं मग? ऑप्शन 1 3. ब साठी आलं 1. तर बघा विद्यार्थ्यांना, अशा प्रकारे आज आपण शिष्यवृत्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले 50 प्रश्न बघितले आहे. तर 50 पैकी तुम्हाला किती प्रश्नाचे अचूक उत्तर आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.